जय शिवराय भावांनो, स्वागत आहे आपल्या आरजी क्रिएशन चॅनलवर। आपल्या चॅनलवर असेच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ असतात। तर आज आपण ट्रेंडिंग साऊंडवर आपण व्हिडिओ एडिट केलेला आहे। तो व्हिडिओ तुम्हाला भावांनो शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्या चॅनलवर कोणी सबस्क्राइब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। त्याच्या शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ही ऑन करायची आहे, कारण आमच्या असेच व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर मित्रांनो, जराही वेळ नाही घालवता आपण प्रीव्यू पाहून घेऊया। अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो। मित्रांनो, आपला प्रिव्ह्यू कसा झाला आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि आपल्या प्रोजेक्टचे प्रेझेंट लिंक हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता। आणि आपल्या चॅनलचे ऑल मटेरियल आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवर दिलेले आहे। तर भावांनो, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आलाइड मोशन हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे आहे। ओपन केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रोजेक्ट आपला ओपन करायचा आहे। तर मित्रांनो, ओपन केल्यानंतर तुम्हाला असं काही इंटरफेस दिसू लागेल। तर आपले सॉन्ग आणि 3 टेलिग्रामच्या चॅनलला जॉईन होऊन तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा या आपल्या टेम्पलेटवर क्लिक करून इथून डिलीट मारायचे आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला काही इंटरफेस दिसू लागेल। तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला फोटोवाल्या सेक्शनमध्ये क्लिक करून आपल्याला जो कोणता फोटो पाहिजे तो फोटोवर क्लिक करायचे। नंतर फिल कॉम्पोजिशनवर एरिया, इथे आपण मल्टिपल फोटो ॲड करू शकता आणि या ऑप्शनवर क्लिक करून हा फोटो शेवटपर्यंत आपल्याला खेचायचा आहे। तर मित्रांनो, एवढे करून झाल्यानंतर तुम्हाला या स्प्लिटवाल्या फोटोमध्ये क्लिक करून इथून मल्टिपल फोटो तुम्ही ॲड करू शकता। तर मित्रांनो, मी एकच फोटो ॲड करतो। तर मित्रांनो, तोपर्यंत मी व्हिडिओ थोडा स्किप करतो। तर भावांनो, आपण सगळे स्प्लिट मारलेले आहे ते आपण पाहू शकता की अशा पद्धतीने आपण व्यवस्थितपणे स्प्लिट मारलेला आहे। इथून तुम्ही मल्टिपल फोटो ॲड करू शकता। तर मित्रांनो, मी माझा एकच फोटो ॲड केलेला आहे, तर आपण पाहू शकता। तर मित्रांनो, एवढं करून झाल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा जोडायचं आहे। नंतर मीडियामध्ये जाऊन मी जी PNG तुम्हाला दिली आहे ते तुम्ही इथं व्यवस्थितपणे अशी ॲड करून घ्यायची आहे। ॲड करून झाल्यानंतर लास्टला असे ओढले खेचले तरी चालेल। तर अशा पद्धतीने आपण पाहू शकता की आपण खेचूया आणि आपले मटेरियल सर्व टेलिग्रामच्या चॅनलवर जॉईन होऊन तुम्ही घेऊ शकता। तर असे लास्टपर्यंत खेचायचे किंवा उगार राहिली तरी सुद्धा चालू शकते। अशा पद्धतीने। तर मित्रांनो, बॅकवाल्या सेक्शनमध्ये क्लिक करायचे आणि शेक इफेक्टवाला प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। नंतर पहिला इफेक्ट आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्कवाला प्रोजेक्ट आपल्याला ओपन करायचा आहे आणि सगळ्यात पहिला आपला फोटो आहे ना, त्या फोटोवर क्लिक करून हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर पेस्ट केल्यानंतर असं काही तुम्हाला इंटरफेस दिसू लागेल। तर नंतर बॅकवाल्या सेक्शनवर क्लिक करायचे आहे, शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे आणि दुसरा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे। कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्कवाला प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। ओपन केल्यानंतर मित्रांनो जेवढे इथून पहिला फोटो बारीक फोटोंच्या मध्ये जे फोटो आहेत ना त्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर पाहू शकता अशा पद्धतीने आपण इफेक्ट पेस्ट करत आहे। दुसरा फोटोला आपण इफेक्ट पेस्ट केला आणि तिसरा फोटोलाही पेस्ट करतो। चौथ्या फोटोलाही हा इफेक्ट पेस्ट करतो 9.26 या सेक्शनमध्ये। नंतर पुढे यायचे आपल्याला थोडे आणि इथून 18.24 या फोटोलाही आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। 5व्या फोटोला इफेक्ट पेस्ट केल्यानंतर 6व्या फोटोला, नंतर 7वा फोटोला पेस्ट करायचं। नंतर एवढे झाल्यानंतर तुम्हाला तिसरा इफेक्ट आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, पटापट मी तिसरा इफेक्ट आपला कॉपी करून घेतो। तर तिसरा इफेक्ट कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्कमध्ये जाऊन आपल्याला 11.21 या सेक्शनमध्ये यायचं आहे आणि इथून जे छोटे छोटे फोटो जरा लॉंग आहेत त्या फोटोला या तिसरा इफेक्ट आपल्याला पेस्ट करायचा आहे। तर एक आणि परत ना 12.22
वर क्लिक करून हे दुसरा फोटो आपण पेस्ट करायचा इफेक्ट. नंतर तिसऱ्या फोटोला आपल्याला 13.15 मध्ये जाऊन या फोटोला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर एवढं झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला बॅकवाल्या सेक्शनवर क्लिक करायचं आहे. चौथा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्कमध्ये यायचं आहे आपल्याला आणि 15.16पर्यंत आपल्याला यायचं आहे. आणि इथून जे समान फोटो दिसत आहे त्या फोटोला हा इफेक्ट आपल्याला पेस्ट करायचा आहे. तर मित्रांनो मी लगेच हे फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घेतो. तर मित्रांनो मी हे फोटो व्यवस्थितपणे इफेक्ट पेस्ट करून घेतलेले आहे. नंतर आपल्याला बॅकवाल्या सेक्शनवर क्लिक करायचे आहे आणि 5वा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे. तर मित्रांनो आपण पाहू शकता 5वा हा छोटावाला इफेक्ट आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी केल्यानंतर बिटमार्कवाला प्रोजेक्ट ओपन करायचा आहे आणि 17.8 मध्ये म्हणजे आपण आत्ता जे फोटोला इफेक्ट पुढे यायचं आहे आणि या बारक्या फोटोना आपल्याला हा इफेक्ट सर्व इथंपर्यंत 18.24 पर्यंत पेस्ट करायचा आहे. तर लगेच मी पेस्ट करून घेतो सर्व इफेक्ट. तर भावांनो आपण पाहू शकता की आपण व्यवस्थितपणे हा इफेक्ट पेस्ट केला आहे. तर मित्रांनो शेवटचा आपला लास्ट इफेक्ट राहिलेला आहे तो देखील आपण व्यवस्थितपणे पेस्ट करून घेऊया. तर लास्ट इफेक्टवर क्लिक करून आपल्याला इफेक्टमध्ये जाऊन कॉपी इफेक्ट करायचा आहे. नंतर बिटमार्कमध्ये जाऊन आपल्याला 23.18 म्हणजे लास्ट जे फोटो आहेत हे फोटो आहेत मोठे मोठे फोटोंनाही आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर आपण पाहू शकता की येथून आपण 23.13 पर्यंत शेवटपर्यंत आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. ते आपण पाहू शकता. अशा पद्धतीने व्यवस्थितपणे आपल्याला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर मी फटाफट सर्व इफेक्ट पेस्ट करून घेतो. तर भावांनो आपण पाहू शकता की अशा पद्धतीने तुम्ही देखील असे इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो आपला व्हिडिओ हा 99% झालेला आहे. तर आपला फक्त HDR इफेक्ट आपल्याला राहिलेला आहे. तर चेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे आणि हे 2 HDR इफेक्ट आपल्याला कॉपी करून घ्यायचे आहेत. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे आणि प्लसमध्ये या प्लस सेक्शनमध्ये जाऊन पेस्ट 2 लेअरवर क्लिक करायचे आणि त्याच्यावर लॉंग प्रेस करून आपल्याला हे फोटो शेवटपर्यंत या ऑप्शनमधून ओढायचे आहे. तर आपण पाहू शकता की अशा पद्धतीने आपण ओढू शकता. नंतर या सेकंड HDR इफेक्टमध्ये क्लिक करून आपल्याला या 23वाल्या सेक्शनमध्ये जाऊन इथून हे कट करायचे आहे. तर समोरील बाजू कट करायची सेकंड इफेक्ट. तर मित्रांनो 100% आपला व्हिडिओ झालेला आहे. तर मित्रांनो व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जा. तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये आणि तुमच्या क्वालिटीमध्ये हा व्हिडिओ